चं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे. अशा सगळ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे. त्याच्यामुळे काही योजना अशा आहेत, की ज्या त्यांच्या पतीच्या नावाने आहेत. त्याच्यामुळे त्या पतीच्या अकाउंटला ते पैसे जातात. कारण ते शेतकरी आहेत आणि त्यांना त्या योजनेअंतर्गत लाभ मिळतोय. ही जी योजना आहे याच्यामध्ये थेट त्या भगिनीच्या अकाउंटला त्याचा लाभ जाणार आहे. फक्त याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निकष हा त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न नसावं हा एक आहे. ते महाराष्ट्राचे नागरिक असावे, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि महत्त्वपूर्ण म्हणजे दुसऱ्या योजनेमध्ये कुठेही डुप्लिकेशन त्याचा असता कामा नये. आता जसं आपण संजय गांधी निराधार योजना म्हटलं, ती एक कॅटेगरी मर्यादित आहे. ज्या मर्यादित महिलांनाच त्याचा लाभ मिळत असतो. याचा जो विस्तार आहे या योजनेचा हा अतिशय मोठा आहे. याच्यामध्ये विवाहित स्त्रीला म्हणजे ती निराधार किंवा ती विधवा ज्यावेळेला असते त्यावेळेला तिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ असतो.